अजून किमान 2 वर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही अशी धक्कादायक माहिती कृषी विभागातल्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। राज्यातील 21 लाख शेतकऱ्यांकडे जवळपास 32,000 कोटी रुपयांची थकबाकी आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या वतीने सत्तेवर आल्यास कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं, मात्र लाडकी बहीण योजनेमुळे सरकारचं आर्थिक नियोजन चांगलंच बिघडलंय। त्यामुळेच किमान अजून 2 वर्ष तरी कर्जमाफी शक्य नाही अशी सूत्रांची माहिती आहे। कर्जमाफी योग्य व्हावी ही आमची भावना आहे। या संदर्भात सर्वेक्षण सुरू आहे अशी प्रतिक्रिया मात्र मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे। लवकरच राज्याचं सर्वेक्षण होणार आहे आणि त्या सर्वेक्षणातनं जी आकडेवारी महत्वाची आहे की संभाजीनगर आहे। संभाजीनगरमध्ये समजा 2 लाख शेतकरी आहे, त्यातले जवळपास 50,000 शेतकरी असे निघतील ज्याला खरंच गरज नाही, म्हणजे तेही म्हणतील की आम्हाला गरज नाही आहे। 2-4 लाख माफ करून काय आर्थिक प्रॉपर्टी एवढी आहे की आम्हाला 2-4 लाख कशाला माफ करतात। तर आपल्याला असे शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं आहे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे आणि सरकार त्या बाजूनी आहे। सरकार त्यावर काम करत आहे। लवकरच तुम्हाला यावर काम झालेलं दिसेल।